चला तर मंडळी, आज आपण आवळ्याची अशी रेसिपी पाहणार आहोत, जी रेसिपी तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता. हिवाळ्यामध्ये भरपूर आवळे असतात, परंतु उन्हाळ्यात सुद्धा आवळ्याचं सेवन करता यावं, यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने तुम्ही आवळे वर्षभर साठवून खाऊ शकता. ज्यांची केस गळती होत असेल त्यांनी तर आवर्जून ही रेसिपी ट्राय करायला हवी. त्यासाठी 1/2 किलो आवळे छान स्वच्छ धुवून घेतले आहेत. नंतर या पद्धतीने आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्व आवळ्याचे या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेते. तुम्ही जर ही आवळ्याची रेसिपी एकदा पाहिली ना तर 100% करणारच, याची मला गॅरंटी आहे. आणि आम्ही आणखी आवळ्याचे असेच छान छान रेसिपी शेअर केल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही चॅनलवर पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व रेसिपींची लिंक देत आहे, नक्की चेकआउट करा. तर इथे मी सर्व आवळे छान कट करून घेतले आहेत. नंतर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आवळ्याचे तुकडे घालायचे आहेत. नंतर कढीपत्ता घालायचा आहे. जर तुमच्याकडे कच्ची हळदी असेल तर ती सुद्धा कट करून याच्यात घालू शकता. माझ्याकडे नाही, मी थोडंसं याच्यात आलं घातलं आहे आणि 3-4 काळी मिरी घातली आहेत. थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे मी मिक्सरला पेस्ट करून घेतली आहे. नंतर एक बाउल घ्यायचा आहे. तर बघू शकता, त्याच्यावर एक सुती कपडा ठेवायचा आहे आणि ही जी पेस्ट आहे ती या बाउलमध्ये या कपड्यावरती टाकायची आहे आणि याला छान असं पिळून घ्यायचं आहे. तर बघू शकता, इथे मी आवळ्याचा रस काढून घेतला आहे. नंतर आईस क्यूबचे ट्रे असतात ना, ते घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हा आवळ्याचा ज्यूस भरायचा आहे आणि 4 ते 5 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर आज आपण आवळ्याचे हे क्यूब्स बनवले आहेत. अशा पद्धतीने आवळ्याचा रस तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला प्यायचं असेल तेव्हा पिऊ शकता. तर हे आवळ्याचे ज्यूसचे ट्रे मी 4 ते 5 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवले आहेत आणि तुम्ही बघू शकता, छान हे क्यूब्स आपले तयार झाले आहेत. मी इथे प्लेटमध्ये काढून घेतले आहेत. तर फ्रेश आवळ्याचा ज्यूस तर हिवाळ्यात आपण पिऊ शकतो, परंतु वर्षभर पिण्यासाठी या पद्धतीने आवळ्याचे क्यूब्स नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि नंतर झिप लॉकच्या पिशवीमध्ये किंवा या पद्धतीने डब्यामध्ये तुम्ही घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून कधीही पिऊ शकता. नंतर आवळ्याचा ज्यूस बनवण्यासाठी इथे 2 क्यूब्स घेतले आहेत आणि वरून गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी यासाठी कारण फ्रीजरमधून काढलेले हे क्यूब्स एकदम थंड आहेत, त्यामुळे गरम पाणी घालायचं आहे. वाटल्यास तुम्हाला याच्यात मधसुद्धा घालू शकता. मिक्स करून हा ज्यूस तुम्ही पिऊ शकता. तर असे हे क्यूब्स तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता आणि वर्षभर आवळ्याचं सेवन करू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.